धाराशिव जिल्ह्यामध्ये कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. शेतकरी संकटात होता, शेतकरी खचलेला होता. मात्र आता शेतकरी सावरताना दिसतोय. आपण आता भूम तालुक्यातील हाडोंगरी या गावामध्ये आहोत आणि या गावाच्या साईटला बाळासाहेब हाडुंगरीकर पाटील यांची शेती आहे. जवळजवळ 300 एकर शेती या ठिकाणी आहे आणि त्या शेतीमध्ये जवळजवळ 1.25 लाख झाडं जी आहेत ह्या शेतकऱ्यांनी लावलेली आहेत. विविध प्रकारची झाडं आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 50,000 झाडं जी आहेत ती आयुर्वेदिक झाडं आहेत. आणि याच ठिकाणी जे खचलेले शेतकरी असतात, ज्यांना आधाराची गरज असते, त्यांना या ठिकाणी आधार दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये ध्यान केंद्रसुद्धा बांधण्यात आलेलं आहे. आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे आणि जी 1.25 लाख झाडं आहेत त्या 1.25 लाख झाडामध्ये जवळजवळ 50,000 झाडं हे आयुर्वेदिक झाडं आहेत. त्यामुळे या परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांना अडचणी आहेत, त्यांचं धैर्य वाढवण्याचं काम जे आहे ते बाळासाहेब पाटील हाडुंगरीकर हे करत असतात. त्यांचा मुलगा आदित्य पाटील सुद्धा या ठिकाणी स्वतः या ठिकाणी देखभाल करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं. आत्ता आपल्याबरोबर स्वतः बाळासाहेब पाटील हाडुंगरीकर आहेत. काय मला सांगा, या ठिकाणी 300 एकरचा परिसर आहे तुमचा, वडिलोपार्जित, आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1.25 लाख झाडं लावलेत. नेमकं काय कारण आहे? तुम्ही शेतकऱ्यांना पण आधार देताय. बोला. आपण या ठिकाणी जवळजवळ 6 वर्ष होऊन गेले, 7 वर्ष चालू आहे आता. आम्ही इथं झाडं लावलेली आहेत. ती झाडं आयुर्वेदिक आणि मेडिसिनल प्लांट आहेत. त्याचा उपयोग आपल्या भागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याला गरजूंना होणार आहे. आणि या ठिकाणी आपले गावरान आंबेसुद्धा आम्ही 1000 गावरान आंबे लावलेले आहेत, ज्याचा उपयोग 100 वर्ष ती झाडं राहतात. पुढील काळामध्ये पूर्ण आपल्या ह्या भागाचा विकास होण्यासाठी, सगळ्याला मदत करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या ठिकाणी ध्यान केंद्र केले, मेडिटेशन सेंटर केले, राहण्यासाठी रूम बांधलेले आहेत. येणारे जाणारे लोक 15 दिवस 8 दिवस मेडिटेशन करण्यासाठी राहू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. तिथे स्विमिंग टँक, जिम, लायब्ररी सर्व व्यवस्था आहे. आयुर्वेदिक हॉस्पिटल पण आम्ही बांधलेलं आहे. तिथे आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये काय काय असतं? कोण डॉक्टर वगैरे? डॉक्टर आहेत, त्यांची पूर्ण या ठिकाणी सेवा केली जाते. बाकीची सगळे उपलब्ध आहे. सगळे त्यांचे इक्विपमेंट पण इथं आम्ही उपलब्ध केलेले आहेत. आणि इथं जिम सोबत एक मिलिटरी आणि अकॅडमीसाठी ग्राउंड केले, 400 मीटर ट्रॅक केलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. पूर्ण सुविधा उपलब्ध या ठिकाणी करून दिलेली आहे. बाहेरची लोक पण येतात तुमच्याकडे? बाहेरची लोक येतात. आता रोज 100-200 लोक इथं फिरायला येतात. माझं नागरिकांना सुद्धा आव्हान आहे, त्यांनी येऊन इथं याचा लाभ घ्यावा. कारण या झाडाच्या परिसरामध्ये पोल्युशन मुक्त भाग करायचा आहे, म्हणून त्याचंही आम्ही खूप मोठं कार्य करत आहोत. एवढंच या ठिकाणी मला भूम परंड्यामध्ये अतिवृष्टी झाली, त्या शेतकऱ्यांना कुठंतरी आधार देणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करताय का? त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो आहे शेतकऱ्यांना. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना धीर देतो आहे. कारण ह्या माध्यमातून ही झाडंसुद्धा ह्या पावसामध्ये आम्ही जगवली, नाहीतर अतिवृष्टीमुळे ही झाडंसुद्धा बरीचशी नुकसान होणार होती. पण त्याच्याला सुद्धा आम्ही कुठलीही प्रकारची हानी होऊ दिलेली नाही. आणि ही झाडं नागरिकांनी येऊन याचा लाभ घ्यावा, एवढं मी आवाहन करतो. एकंदरीत जर आपण हा परिसर पाहिला तर हा भूम तालुक्यातील मिनी महाबळेश्वर परिसर या परिसराला म्हटलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे झाडाची लागवड केलेली आहे, जवळजवळ 1.25 लाख झाडं या ठिकाणी लावलेली आहेत, त्याचा उपयोगसुद्धा प्रत्येक जणाला होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, ज्या शेतकऱ्यावर संकटं होती, त्यांनासुद्धा आधार देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणचे जे शेतकरी आहेत बाळासाहेब पाटील हाडुंगरीकर यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.